जैन मित्रांनो, मी विवेकानंद कडलासकर, सोलापूर ग्रामीण पोलीस तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती। तर आज जो हा व्हिडिओमध्ये ट्रॅक दिसतोय तो पुणे शहर येथील ट्रॅक आहे। ज्यांनी पुणे शहर येथे अर्ज केलेला आहे त्यांचं 1600 मीटर व मुलींचं 800 मीटर याच ट्रॅकवरती होणार आहे। तसंच पुणे शहर येथील ग्राउंड 17 फेब्रुवारीपासून कन्फर्म चालू आहे। त्यामुळं ज्यांनी कोणी तिथे अर्ज भरलेला असेल तयारी ही चांगल्या प्रकारे करा। शेवटचे 10 ते 15 दिवस फक्त तुमच्या हातात उरलेले आहेत। ज्यांनी फॉर्म थोडासा लेट भरलेला आहे त्यांच्यासाठी 20-25 दिवस मिळू शकतात। तसंच मुलींना कन्फर्म 1 महिना भेटून जाईल। शेवटच्या दिवसामध्ये तयारी करताना जास्तीत जास्त तुम्ही जे स्पीड वर्कआउट आहे त्याच्यावरती फोकस करा। लॉंग रनिंग थोडंसं आता स्किप करा। जास्तीत जास्त जेवढं स्पीड रनिंग होते त्याकडे लक्ष द्या। तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंजुरीपासून वाचा। शेवटच्या दिवसामध्ये बऱ्याच जणांना इंजुरीचे चान्सेस असतात, तर शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन इंजुर्ड अजिबात होऊ नका। लुजनिंग चांगल्या प्रकारे करा, तसंच डाएट चांगल्या प्रकारे घ्या। ग्राउंड जवळ आला आहे म्हणून खूप जास्त प्रकारचा वर्कआउट करणे किंवा हेवी वर्कआउट करणे हे टाळा। जे तुमचं शेड्यूलनुसार चालू आहे ते शेड्यूल प्रॉपर ठेवा। वाढवायचं असेल तर हळूहळू थोड्या प्रमाणात वाढवा। पुणे शहरचा जर ट्रॅक बघायला गेला तर पुणे शहरचा ट्रॅक हा अत्यंत चांगला आहे। जर तुम्हाला विदाउट शूज इथे पळण्याची इच्छा असेल किंवा तुम्हाला सवय असेल विदाउट शूज 1600 मीटर किंवा 800 मीटर, तर तुम्ही 100% इथे विदाउट शूज पळू शकता। ट्रॅक हा एकदम चांगल्या प्रकारचा आहे, अजिबात दगड वगैरे नाहीत। ट्रॅक बनवायचं काम सध्या चालू आहे, त्यामुळे जर तुम्हाला विदाउट शूज पळण्याची सवय असेल तर विदाउट शूज तुम्ही इथे पळू शकता। शंभर मीटरसाठी पण स्पाइक अलाउड असतील। 99% चान्सेस आहेत की स्पाइक अलाउड असतील, तरी पण 1% डिपेंड आहे, कारण फॉर्म भरपूर जास्त आहेत। त्यामुळे ग्राउंड वगैरे खराब होईल म्हणून पण स्पाइक वापरण्यास बंदी घालू शकतात, पण शक्यतो स्पाइक अलाउड असतील असा एक अंदाज आहे। प्रॅक्टिस करताना तुम्ही स्पाइक आणि विदाउट स्पाइक अशा दोन्ही प्रकारची प्रॅक्टिस ठेवा। एंड टायमाला तुम्हाला फक्त एकाच गोष्टी सवय असायला नको। जर तुम्ही स्पाइकवर तुम्हाला सवय असेल व विदाउट स्पाइक तिथे पळण्याची वेळ आली तर विदाउट स्पाइक सुद्धा पळण्याची तुम्ही तयारी ठेवा। भरती ही पूर्णपणे पारदर्शकपणे होत असती। जर तुम्हाला कोण सांगत असेल की थोडेफार पैसे दे वगैरे व तुझं ग्राउंड काढून देऊ, तुझ्या ग्राउंडला मार्क वाढवून देऊ, तर असल्या आमिषाला अजिबात बळी पडू नका। स्वतःच्या हिमतीवरती ग्राउंड मारायला बघा। भरतीमध्ये चुकूनही गैरप्रकार होत नाहीत। त्यामुळे जर तुम्हाला कोण सांगत असेल की थोडेफार पैसे दे, तुझा गोळा वाढवून देऊ, तुझं 1600 मीटर वाढवून देऊ, तर ते अजिबात होत नाही। ते तुम्हाला फसवतायत। शेवटच्या दिवसामध्ये तसंच डाएटवरती महत्त्वाचा फोकस करा। डाएट चांगल्या प्रकारचा घ्या। सध्या मार्केटमध्ये बरेच जण कोणत्या तरी पावडर वगैरे अशा प्रकारचं नवीन त्यांच्या फायद्यासाठी फक्त ॲड करत आहेत। त्यांना अजिबात त्याचे रिझल्ट वगैरे काहीच माहीत नाही, फक्त ते त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी त्याचं ॲड करत आहेत, ते तुम्हाला वापरण्यास सांगत आहेत। तर या गोष्टीलाही अजिबात बळी पडू नका। मी म्हणत नाही की सर्वच पावडर वगैरे खराब असतील, पण जर असं काही घेत असाल तर त्याचे रिव्ह्यू चेक करा, त्याचा रिझल्ट चेक करा। डायरेक्ट भरतीमध्ये असं काही वापरू नका, त्याचा अगोदर तुम्ही स्वतःहून वापर करून बघा।
त्यानंतरच अशा गोष्टीचा वापर करा. पुणे शहर येथे ग्राउंड हे तुमचं चांगल्या प्रकारे पडणार आहे, कारण 1600चा ट्रॅक हा एकदम चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे तुमचं 1600 मीटर व मुलींना 800 मीटर हे चांगल्या प्रकारे तिथे बसणार आहे. तुमचं टायमिंग हे चांगल्या प्रकारचे भेटणार आहे. गोळ्यासाठी तिथे सिमेंटची ग्राउंड आहेत, म्हणजेच जी रिंग आहे ती सिमेंटची आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे तुम्हाला एक पायामध्ये चांगलं स्पीड सापडेल. त्यामुळे तुमचा गोळा आउट ऑफ जाण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्यामुळे तुम्हाला गोळ्यासाठी पण पुणे सिटी येथे भरपूर फायदा होणार आहे. बऱ्याच ठिकाणी मातीचे ग्राउंड असतात, पण पुणे सिटी येथे सिमेंटचे ग्राउंड आहेत. त्यामुळं तुमचा गोळा थोडासा बाकी इतर जिल्ह्यापेक्षा किंवा जिथे मातीचे ग्राउंड असतात त्याच्यापेक्षा चांगला जाणार आहे. त्यामुळे गोळ्याचं पण ज्यांचं काटावर आहे त्यांनी खूप जास्त टेन्शन घेऊ नका. गोळा हा एकदम गेम चेंजिंग इव्हेंट आहे. त्यामुळं गोळ्यावरती सगळ्यात जास्त लक्ष ठेवा. तुमच्या हातचे मार्क आहेत. गोळा हा आउट ऑफ गेलाच पाहिजे. गोळा जर आउट ऑफ जात नसेल तर गोळ्याची प्रॅक्टिस करा, गोळ्याची एक्सरसाइज करा. गोळ्याला झटका देणे, तसंच गोळ्याला हाईट देणे या प्रकारचे व्यायाम करा. तुमचा गोळा हा 100% आउट ऑफ जाईल जर तुम्ही प्रॉपर टेक्निक वापरली तर. यानंतर आता आपण बघूया 100 मीटर येथील कसं होणार आहे. तर 100 मीटरला दोन्ही बाजूला चिप असेल. 100 मीटरला स्पाइक म्हणलं तुम्हाला शक्यतो 99% अलाउड असेल, पण 1% तिथं बदलू शकतं, कारण फॉर्मची संख्या जास्त आहे. भरपूर कॅन्डिडेट तिथे 100 मीटर पळणार आहेत. त्यामुळे ग्राउंडचा विचार करता तिथे 100 मीटर स्पाइक अलाउड कॅन्सल सुद्धा शेवटला करू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच अशा प्रकारचा अजून कोणत्या जिल्ह्याचा तुम्हाला ट्रॅकचा व्हिडिओ पाहिजे आहे ते पण कमेंटमध्ये सांगा.